सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि या एपिसोडनंतर मी तुम्हाला काही सांगणार आहे या स्टोरीबद्दल, तर ते शांतपणे ऐका. नाहीतर पुन्हा म्हणाल की ताई तुम्ही आधी आम्हाला असं काही सांगितलंच नाही आणि तुम्ही असं का केलं. तर सांगेन. तर सुरू करूया आपली स्टोरी. रोहित राणीला घेऊन घरी निघाला आणि मुद्दाम म्हणाला, मला तू नाही मेघना आवडते. आणि राणी चिडून पावसात गेली आणि भिजायला लागली. आणि भिजल्यामुळे तिचे कपडे तिच्या शरीराला घट्ट चिकटले. पांढऱ्या ड्रेसमधून तिच्या काळ्या रंगाची ब्रा उठून दिसायची आणि तो तिच्याकडे ओढला गेला आणि त्यानं पावसात तिला पाठीमागून मिठी मारली. तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवले आणि राणी शहारली. तशी लक्कन वीजसुद्धा चमकली. ती पाठीमागं वळली आणि घाबरून त्याच्या मिठीत गेली. आता रस्त्यावर कोणीच नव्हतं, फक्त ते दोघे होते आणि मुसळधार पाऊस. आणि कधीतरी खूप वेळानं एखादी गाडी यायची आणि वेगात निघून जायची. आता दोघेही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आले होते. तो पडता पाऊस, भिजलेली राणी जी हॉट दिसत होती आणि हँडसम रोहित. आणि त्यानं तिच्या पाठीवरून त्याचे हात फिरवले आणि पाठीमागून दाब देऊन आणखीन पुढे ढकलली आणि घट्ट मिठीत पकडली. आणि न राहून तिच्या ओठांकडे तो बघायला लागला. वरून टपटप टपटप मुसळधार पाऊस पडत होता आणि ते सगळं पाणी दोघांच्या केसांवरून खाली शरीरावरून ओघळत जात होतं. तिनं कपाळाला लावलेला सिंदूर पाण्यामुळे भिजून ओघळून तिच्या तोंडापर्यंत येत होता. आणि खांद्यावरून पडणाऱ्या पाण्याची एक धार सुद्धा तिच्या 2 उंचवट्यांमधून खाली जात होती. इतक्या थंड वातावरणातही आता आग लागल्यासारखं झालं शरीरामध्ये. आणि तिचे पावसाच्या पाण्यानं भिजलेले ओठ थरथर करायला लागले. आणि रोहित तिकडं एकटक बघायचा. पावसात भिजल्यामुळे राणी स्वच्छ निथळ दिसत होती आणि त्यानं तिला पाठीमागं ढकलली, तशीच हातावर घेतली आणि तोही तिच्या शरीरावर झुकला आणि तिच्या तोंडात तोंड घालून पॅशनेटली डीप किस करायला लागला. बराच वेळ ते असेच त्या अवस्थेत होते. इतक्यात पुन्हा वीज चमकली आणि जोरात हॉर्न वाजवत एक वाहनसुद्धा त्यांच्या जवळून गेलं आणि दोघेही भानावर आले. मग राणी त्याच्यापासून दूर गेली आणि तिथेच असलेल्या लाईटच्या खांबाला ती मिठी मारायला गेली. तसं त्यानं तिच्या हाताला पकडून हिसका देऊन जवळ ओढून घेतला आणि म्हणाला, बावळट आहेस का गं? पडत्या पावसात विजेच्या खांबाला हात लावतेस? आत्महत्या करायची आहे का? आणि राणी लाजून खाली बघत म्हणाली, माझं लक्षच नाही गेलं, मी आपली लाजून खाली बघत होते. रोहित म्हणाला, आता इतकं काय लाजायचं, हे काही नवीन आहे का? राणी हसून म्हणाली, आता वाटते लाज तर काय करायचं, ते तुम्हाला नाही कळणार. आणि रोहित म्हणाला, राणी तुझ्या अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला कधीच नाही कळणार, ज्या माझ्या समजण्याच्या पलीकडे आहेत. पण आता अशी पावसात येऊन का भिजतेस? आजारी पडशील. आणि राणी म्हणाली, असू द्या, मला पावसात भिजायला आवडतं आणि लग्नानंतरचा आपला पहिला पाऊस आहे ना, मग मला भिजायचं आहे. आणि म्हणूनच मी खाली उतरले, कारण तुम्हाला तर असलं काही सुचतच नाही. रोहितही हसून म्हणाला, हो ना, आपलं लग्न झालं तेव्हा पावसाळा संपता संपता लग्न झालं ना, आणि त्यानंतर यावर्षीचा हा पहिला पाऊस. आणि खरंच खूप छान वाटतं जोडीदारासोबत पाऊस एन्जॉय करायला. आणि आता निघूया, घरचे वाट बघत असतील. राणी म्हणाली, सर थांबा ना आणखीन थोडा वेळ, मला अजून भिजायचं आहे. रोहित म्हणाला, नाही, आधीच भिजलेली आहेस आणि आता अख्खी गाडी खराब होईल माझी, आणि गाडी तू स्वच्छ करायची. राणी म्हणाली, का? घरात काही कमी नोकर आहेत का? मग मी का करायचं? आणि तुम्ही असं नाही म्हणालात की तू आजारी पडशील, भिजू नको, तुम्हाला तुमच्या गाडीचीच काळजी आहे ना? रोहित हसूनच म्हणाला, तुला माहीत आहे ना मला माझ्या गाडीची किती काळजी असते आणि मला माझी गाडी बायकोपेक्षा जास्त आवडते. माझं पहिलं प्रेम आहे माझी गाडी. आणि नवऱ्याचं काम करायला बायकोच हवी ना, नोकर कसे असतील? राणी, मी नवरा आहे ना तुझा माझ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क आहे, तसाच माझा तुझ्यावर हक्क आहे. आणि माझं प्रत्येक काम करण्याचं तुझं कर्तव्य आहे की नाही बोल. आणि भाबडी राणी हो म्हणाली. आणि करीन मी गाडी स्वच्छ, असंही म्हणाली. आणि रोहित हसायला लागला. आता तो कशाला तिला गाडी स्वच्छ करायला लावेल, पण उगीच तिची फिरकी घ्यायचा. त्यालाही आता सवयच झाली होती. आणि म्हणाला, चल आता. तरीही ती येत नव्हती. शेवटी त्यानं तिला उचलली आणि गाडीकडे आणली आणि ती म्हणाली, थांबा, येते. मग तिनं मोबाईल काढला आणि पडत्या पावसात दोघांचा सेल्फी घेतला, त्याचा आणि तिचा किस करताना. गालावर, ओठांवर, कपाळावर असे किस करताना सेल्फी घेतले.
खांद्यावर हात टाकून एकमेकांच्या मिठीत असे पण खूप सेल्फी घेतले. त्याचेही सेपरेट फोटो काढले. पावसात हात पसरून उभा केला त्याला, त्याचे फोटो काढले. स्वतःचेही तसेच गोल गोल गिरकी खेळताना वगैरे फोटो काढले. खूप एन्जॉय केला. आणि म्हणाली आपल्या पहिल्या पावसाच्या स्वीट मेमरी. आता याचं तुम्हाला आत्ता महत्त्व नाही वाटणार, पण नंतर बघाल ना तेव्हा सगळं आठवणीत येईल आणि हरवून जाल. आणि तो म्हणाला ते ठीक आहे, पण फोटो व्हायरल करू नको, नाही तर तुझ्या त्या सलमान आमिरपेक्षा रातोरात मीच फेमस व्हायचो. तशी राणी हसली आणि म्हणाली पण तुमची काही हरकत आहे का? आता तर माझे फोटो माझ्या नवऱ्यासोबत येतील ना पेपरमध्ये. आणि रोहित म्हणाला हो, पण आपला नवरा कोण आहे हे विसरू नको. माझं राजकारण धोक्यात येईल राणी. खुलेआम पावसात रस्त्यावर असा वागतो म्हणून. आणि राजकारण सोडून सिनेमासृष्टीत जा असं म्हणतील मला. आणि राजकारणात आल्यावर खूप जपावं लागतं, जपून वागावं लागतं, जपून बोलावं लागतं. प्रत्येक गोष्ट संयमानं घ्यावी लागते. आणि ही माझी पर्सनल लाईफ आहे, ती पब्लिक करू नको. कॉलेजमध्ये सुद्धा मी नसेल काही दिवसांनी तर अजिबात कोणाशी काही बोलायचं नाही, ओके? राणी म्हणाली हो, मी तशीच करते, कोणाला काही सांगतही नाही. आणि आपल्या नात्याला मी कॉलेजमध्ये जास्त महत्त्व देतच नाही. आजच तुम्हाला सांगू का, तुम्हाला प्रश्न विचारायला आले तर मुली लगेच कुजबूज करत होत्या आणि काही पण म्हणायच्या. सर घरी भेटतात की नाही, घरीच प्रश्न सॉल्व्ह करतात की नाही असे विचारत होत्या. आणि मी म्हणाले सर लोकसेवक आहेत, घरच्यांसाठी कमी आणि बाहेरच्यांचे जास्त आहेत, आणि मी त्यांची स्टुडंट म्हणून इथेच प्रश्न विचारणार. मी बरोबर बोलले ना सर? आणि रोहित म्हणाला अगदी बरोबर, गुड गर्ल. आणि राणी म्हणाली मग मला तर वाटतं यांना ना आपलं नाव घेतल्याशिवाय जेवणही जात नसेल, हो ना हो? आणि रोहित हसून म्हणाला असेलही तसंच कदाचित. दोघेही असेच गप्पा मारत घरी गेले. आणि त्या दोघांना असेच भिजलेले येताना बघितलं सगळ्यांनी, कारण सगळे आता डिनरसाठी त्यांचीच वाट बघत बसले होते. आणि रोशन त्यांना बघून हसत हसत म्हणाला अरे बापरे, हे काय गाडी असताना सुद्धा भिजलात? याचा अर्थ पावसातला रोमॅन्स करून आलात की काय? काय रोहित दादा, मी बरोबर बोलतोय ना? तशी राणी प्रचंड लाजली. आणि रोहित हसत हसत त्याला म्हणाला थांब मी आलो मग सांगतो तुला, असं म्हणून दोघेही बेडरूममध्ये गेले. आणि आजसुद्धा रोहित खट्याळपणा करत होता. राणी जो टॉवेल घेईल तिच्या हातातून तोच टॉवेल ओढायचा आणि त्याला तो टॉवेल द्यायची. दुसरा घ्यायची राणी, तर रोहित तो उचलायचा. तिला तयार होऊ देतच नव्हता. तिने हसून दोन्ही टॉवेल त्याला दिले आणि म्हणाली व्हा तुम्ही तयार. आणि तो डोळा मारत म्हणाला तुला कळत नाही का गं मी तुला की मला काय म्हणायचं आहे? आपण दोघे एकत्र बाथरूममध्ये जाऊ असं म्हणायचं आहे मला. आणि ती खूप हसली आणि लाजून म्हणाली मी नाही जा, बाहेर वाट बघत आहेत सगळे. मग रंग कोरडं केलं आणि दुसरे कपडे घालून जेवणासाठी ते गेले. आणि रोशन म्हणाला काय गं लवबर्ड्स, भिजून आलात की काय? आणि दादा यासाठीच गेला होतास का? आणि याचसाठी केला होता अट्टहास, ही उक्ती तुझ्याकडे बघून मला पटायला लागली. आणि रोहित हसून म्हणाला मग तू का मागे राहिलास की सगळं लग्नाच्या आधीच करून घेतलं? प्री वेडिंग पावसातला रोमॅन्स झालाच असेल की सोनमसोबत, हो ना सोनम? असं रोहितही म्हणाला. आणि सोनम लाजली आणि सगळेच हसायला लागले. आणि जानकी म्हणाली बरं का रोहित, मावशी आणि आत्या चिडल्या आहेत तुझ्यावर. एवढ्या कार्यक्रमात त्या आल्या होत्या आणि लगेच गेले आणि तू त्यांना भेटला नाही म्हणून. आणि असं फंक्शन सोडून कोण जातं का रे बाळा? आणि रोहित राणीकडे बघून म्हणाला तुझ्या सुनेला विचार की मी काय करू? जानकी म्हणाली आता ती तुला जा म्हणाली का? काहीही बोलतोस हा रोहित? रोहित म्हणाला ती मला डायरेक्ट जा नाही म्हणाली, पण तिच्यामुळे मी गेलो, नाहीतर आजच आत्या आणि मावशींनी कधी बाप होशील म्हणून माझं डोकं खाल्लं असतं. आणि मी काय उत्तर द्यायचं? आणि आता सगळेच गप्प बसले. राणीही गप्प होती. आणि रोशन म्हणाला ए राणी वहिनी, तुम्हीही पटकन चान्स घ्या, म्हणजे मी आणि सोनम चान्स घ्यायला रिकामे. म्हणजे कसं माहीत आहे ना, आपल्या घरात सगळं ओळीनं झालं पाहिजे. आणि रोहित म्हणाला ए बाबा असलं काही बोलू नको, मॅडमला राग येतो, त्यांची स्वप्न खूप मोठी आहेत. करा स्वप्न पूर्ण करा, माझं काय नाही. मी आपला राहुल दादा आणि त्याचं बाळ आणि रोशनचं बाळ खेळवत बसतो. रोशन तूही चान्स घे, माझ्या भरोश्यावर बसू नको नाहीतर म्हासारा होशील. राणी आता गप्प बसून ऐकत होती आणि रोहित तिला टोमणे मारत होता. मग डिनर झाला आणि ते झोपायला गेले. आणि तो प्रॉपर्टीचे पेपर बघत बसला. आणि आज राणी स्वतः होऊन त्याला मिठी मारत म्हणाली बास ना काम, आता वेळ कोणती आहे माहीत आहे ना? रोहित म्हणाला हे चक्क तू म्हणतेस, आणि आज अभ्यास नाही का? आणि राणी म्हणाली ते काही सुरूच राहील, आता कुठे कॉलेज सुरू होतं आहे, तेव्हा एक्झाम होत्या म्हणून मी अभ्यास करत होते. पहिल्या दिवसापासून अभ्यास करावा असं काही नाही, कुटुंबालाही वेळ दिलाच पाहिजे ना. आणि माझ्यावर आणखीन खूप जबाबदारी आहेत, त्याही पूर्ण करायच्या आहेत.
आणि शिक्षण करता करता मी तेही करू शकते. माझी स्वप्न, माझं शिक्षण यासाठी मला कोणाला नाराज करायचं नाही, असं ती इनडायरेक्ट बोलली. आणि त्यानं ती फाईल तिथेच ठेवली आणि हसून तिला घेऊन बेडवर आला आणि दोघांचाही रोमॅन्स सुरू झाला. आणि बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता आणि आत दोघांच्या प्रेमाला भरती आली. काही वेळानं दोघेही शांत झाले. तिनं गोळी खाण्याचं नाटक केलं, तो गप्प बसला. मग ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, मग आज काय केलं? रोहित म्हणाला, त्याआधी मला सांग, तू तिकडं गेलीस आणि त्या शेडमध्ये भिजलेल्या अवस्थेत उभा राहिलीस, तू कशी दिसत होती तुला माहीत आहे का? तुझ्या कपड्यातून तुझी ब्रा दिसत होती आणि तो रिक्षावाला त्यानं तुझ्याकडे बघितलं असणारच. कपडे घालताना जरा विचार करून घालत जा. राणी म्हणाली, हो ते माहीतच आहे, पण तुमचेही इथंच लक्ष होतं की मला माहीत आहे. आणि काय कनेक्शन आहे हो तुमचं आणि मुलींच्या ब्राचं? रोहित हसून म्हणाला, मुलींच्या नाही, फक्त तुझ्या ब्राचं. आणि मी माझ्या बायकोचंच बघतो, दुसऱ्याचं बघणं शोभतही नाही, मला अधिकारही नाही आणि आवडतही नाही. आणि हे काय झोपताना काढतेस ना, मग का घातलीस असं? म्हणून त्यानं तिची पट्टी ओढली, पुन्हा सोडली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं त्याला फटका मारला. आणि ती म्हणाली, सांगा ना आज काय केलं? रोहित म्हणाला, आता रोज बायकोला घरी येऊन सांगावं लागेल का की मी दिवसभर काय करतो? राणी म्हणाली, हो, आणि खरं खरं सांगा. रोहित म्हणाला, तुला माझ्यावर अजूनही डाऊट येतो का? आणि आज तुझं वागणं इतकं का बदललं आहे गं? स्वतः होऊन जवळ आलीस. आणि खरं सांगायचं तर राणीला तो राजकारणी आहे याच गोष्टीसाठी फक्त शंका येत होती. ती मेघना काही पण बोलली ते राणीच्या डोक्यात बसलं होतं. आणि तिची आई म्हणाली होती, एक मूल होऊ दे, मग नाणं फिक्स होतं, मग एक बाळ झालं की ती मेघना तरी काय करेल बघूच, असं राणीला वाटत होतं. आणि सरांच्या तुलनेत आपण खूप किरकोळ आहोत प्रत्येक गोष्टीत, त्यामुळे ते माझे नोकरे ऐकून घेतात म्हणून जास्त नोकरे करायचे नाही, तसं तिनं ठरवलं. आणि राणी म्हणाली, हो येते मला तुमच्यावर शंका. तुम्ही राजकारणी मंडळी नुसतं आश्वासन देता आणि झुलवत ठेवता आणि एका खुर्चीत बसून दुसऱ्या खुर्चीवर लक्ष असतं तुमचं. आणि रोहित लगेच मला, राणी तुला काय म्हणायचं आहे गं? मला कळतं आहे बरं का, तुला असं म्हणायचं आहे का की माझं लग्न झालं तरी मला तुझ्यापेक्षा दुसऱ्या इतर चांगल्या बायका आवडतात? आणि राणीसुद्धा स्पष्टच म्हणाली, हो मेघनाला तुम्ही अजून काढली नाही, मी काय समजायचं? ती माझ्यापेक्षा सुंदर आहे. रोहित म्हणाला, हो ती सुंदर आहे म्हणून तुला त्रास होतोय का आणि असुरक्षित वाटतं का तिच्यामुळे? पण राणी तुझा माझ्यावर का विश्वास नाही? राणी म्हणाली, तुमचा आहे का माझ्यावर विश्वास? नाही ना, मग मी पण याबाबतीत विश्वास नाही ठेवू शकत. एका सेकंदाच्या आत माणसाचं मन पालटतं आणि समोरची व्यक्ती आवडायला लागते, मग अनर्थ घडायला वेळ नाही लागत. आणि रोहित म्हणाला, तुझं बरोबर आहे आणि खरं तर अशा घटना घडत आहेत, हेच मी तुलाही सांगतोय राणी. मला माझ्याहीपेक्षा माझ्या संस्कारावर विश्वास आहे. आणि तुला सांगतो आज दिवसभर काय केलं, कारण मलाही आवडतं असं एकमेकांना हक्कानं एकमेकांवर लक्ष ठेवायला. आणि मी ठेवतो तुझ्यावर लक्ष, तसंच तूही बिनधास्तपणे माझ्यावर लक्ष ठेव. तर ऐक, मग मी झेडपीमध्येच होतो आणि संध्याकाळी येता येता अकॅडमीत गेलो. आणि राणी म्हणाली, सर तुमचं आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं ना? खरंच तुमचं ते पहिलं ड्रीम होतं ना? आणि पहिलं प्रेम म्हणायला हरकत नाही. आणि रोहित म्हणाला, हो, पण ते ड्रीम मी या रूपाने पूर्ण करू शकतो, देशाला देशसेवक देऊन. हे कळलं आहे आता मला त्याची खंत नाहीच राणी, पण माझी ती प्रिय गोष्ट, माझं ते प्रेम नाही पूर्ण झालं. मी दुसऱ्या रूपात ते पूर्ण करून घेतो आहे. पण राणी, माझी दुसरी प्रिय गोष्ट, माझं दुसरं प्रेम म्हणजे तू आहेस आणि ते माझ्यापासून दूर जाईल असं तू काहीच करू नको. मी उघड नाही बोलू शकत, मर्द आहे ना, रडू पण नाही शकत, फक्त सहन करू शकतो, पण माझ्याकडे सहनशक्तीसुद्धा कमी आहे राणी. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, हे तू माझ्या रागातून समजून घे. तू कोणाशी बोललेली मला नाही आवडत, हवं तर तू ईर्ष्या समज, पण माझं प्रेम तू त्या ईर्ष्येतून समजून घे. मी चिडतो, भांडतो, ओरडतो, यातूनच तू समजून घे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो, कारण प्रेम व्यक्त करण्याची ही माझी पद्धत आहे. आणि राणीनं त्याला घट्ट मिठी मारली आणि तिचेही डोळे पाण्यानं भरले. आणि ती म्हणाली, आय लव्ह यू रोहित. आज तुम्ही जे काही बोललात आणि खरंच तुम्हाला गमावण्याची भीती वाटायला लागली. मीही फक्त आता तुमच्यावर प्रेम करते, पण माहीत नाही माझ्याकडून वारंवार चुका का होतात. मी लहान आहे, मला समजून घ्या. मी चुकले तर ओरडा आणि योग्य काय आहे माझ्यासाठी मला प्लीज वेळोवेळी समजून सांगत चला, पण मला प्लीज सोडू नका, स्वतःपासून दूर करू नका. आज कसे हक्कानं रागारागात मला घेऊन जायला आलात, तसं प्रत्येक वेळी मला तुमच्यापासून तोडू नका, स्वतःच्या जवळच ठेवा. आजच बघा ना, त्या नावाचं फॅड माझ्या डोक्यात बसलं. हल्ली प्रशासकीय सेवेतल्या मुली असंच करतात ना, डॉक्टर मुली वगैरे. ते बरोबर असेल कदाचित, पण तुमचंही बरोबर आहे. आणि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की कोणी कोणतं नाव लावावं.
आणि नाव नाही निवडलं किंवा नाही निवडलं तर काय फरक पडतो? जन्मापासून मी आत्तापर्यंत वडिलांचं नाव लावलं. लग्नापर्यंत माझी जबाबदारी माझ्या वडिलांवर होती म्हणून त्यांचं नाव, आणि इथून पुढे माझ्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे तर मी तुमचंच नाव लावणार, असं म्हणून ती इमोशनल झाली आणि रडायला लागली. आणि रोहित म्हणाला, आता किती शहाण्यासारखी बोललीस, शहाणी आमची राणी. ए राणी, तू कधी शहाणी झाली गं? असं तो मस्करीत म्हणाला आणि तिला त्याला फटका दिला आणि हसून म्हणाले, गप्प बसा. आणि तो म्हणाला, ए सांग ना गं, कधी शहाणी झालीस? आणि राणी म्हणाली, 8वीत. आणि तो म्हणाला, आता डोळे पुस, नाहीतर बाहेरच्या पावसाचा महापूर बेडरूममध्ये येईल. आणि राणी पुन्हा हसायला लागली. मग दोघेही झोपले. आणि आता त्या माणसांनी संधी साधून दुधाच्या पदार्थामध्ये पॉयझन मिसळलं आणि जसजसे ते पदार्थ खपत होते, लोक खायला घेऊन जात होते, खाऊन लोकांना उलट्या, मळमळ, जुलाब होत होते आणि विषबाधा होत होती. आणि हे कशामुळे झालं? तर सूर्यवंशींच्या दुधाचे प्रोडक्ट खाल्ले म्हणून झालं, असा बोबाटा उठला. आणि आता संग्रामने माणूस तयारच ठेवला होता. संग्रामचं ऐकून कुणीतरी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि असं काय झालं, कसं झालं हे कळायला मार्ग नव्हता. आता त्या प्रॉडक्टवर तक्रार झाली म्हणजे त्याच्या मालकावर केस झाली आणि मल्हारराव सूर्यवंशी यांना अटक करा, कारण ते चेअरमन होते त्या फॅक्टरीचे. आणि म्हणून घरी पोलीसच पोहोचले मल्हाररावांना अटक करायला. पण आता त्यांना हात लावण्याची इन्स्पेक्टरची हिंमत नव्हती, म्हणून ते तिथेच सोफ्यावर चहा पाणी घेत बसले. आता हे सगळं काय झालं म्हणून सगळे चिंतित होते. जानकी आणि मल्हाररावांना तर काहीच कळत नव्हतं, कारण ते तर घरीच असायचे. पेपरमध्ये सुद्धा ही बातमी छापून आली आणि जानकीनं ही बातमी रोहितला सांगितली की घरी पोलीस आले तुझ्या बाबांना अटक करायला. तसा रोहितही पाठीमागून आला आणि म्हणाला, खबरदार इन्स्पेक्टर, जर माझ्या बाबांना हात लावण्याची हिंमत केली तर. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, सूर्यवंशी साहेब यांच्या विरोधात तक्रार आहे, आम्ही काय करू? तुम्ही म्हणत असाल तर परत जातो, पण लोक म्हणणार की तुम्ही हे प्रकरण पैसा घेऊन दाबलं. अहो, लोकांना होणारा त्रास उघड उघड दिसतोय की. असं म्हणून तो इन्स्पेक्टर हात खाजवायला लागला, कारण त्याला हल्ली संग्रामकडून काही भेटतच नव्हतं, कारण त्यानं रोहितचा नाद करायचं सोडून दिला होता. जेव्हा दोन गटात चुरस लागलेली असते तेव्हाच अशा चमचेगिरी करणाऱ्या लोकांचा फायदा होतो, आणि जेव्हा एकीकडून नाद करणं सोडून दिलं जातं तेव्हा अशा लोकांचा फायदा बंद होतो. आणि रोहित म्हणाला, तुमचा हात खूपच खुजली करतोय का? असं म्हणून रोहित पुढे आला आणि त्याच्या वर्दीवरचं त्याची नेमप्लेट बघून म्हणाला, काय नाव आहे तुमचं? सदा गोड बोले. आणि नावाप्रमाणे तुम्ही सतत गोड बोलत असता का हो? पण इथे नको, आपण दुसरीकडे बोलूया. असं म्हणून रोहित त्याच्या बेडरूममध्ये इन्स्पेक्टरला घेऊन गेला आणि राणीला म्हणाला, राणी बाहेर हो. राणी म्हणाली, का? रोहित म्हणाला, तुला बाहेर हो म्हणलं तर पटकन कळतं का नाही गं? प्रश्न विचारू नको. इन्स्पेक्टर म्हणाले, राणीला हात जोडून, वहिनीसाहेब बाहेर जा. राणी गुपचूप बाहेर गेली. रोहितनं दरवाजा लावला आणि राजकारणातल्या भाषेत त्याला समजून सांगितलं काय सांगायचं ते, आणि म्हणाला, मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला ठरलेला हप्ता देतो आणि तुम्हाला खरेदी करून घेऊ शकतो किंवा तुमची इथून एका चुटकीत बदली करू शकतो. दोन्ही ऑप्शन आहेत माझ्याकडे, पण मला तुम्हाला इथून पाठवण्यापेक्षा इथेच ठेवून तुमचा फायदा करून घेतलेला परवडेल. तुमचं पाकीट तुम्हाला मिळेल. आता रोहित कधीच असं लाच देऊन काम करत नव्हता, पण आता तो राजकारणात शिरला होता आणि ही पद्धत राजकारणात त्यालाही अवलंबावी लागणारच होती. पाण्यात पडायचं आणि पोहायला शिकायचं नाही असं असतं का कुठं? आणि इन्स्पेक्टर खुश झाले आणि म्हणाले, रोहित साहेब, मी तर पहिल्यापासून तुमचाच माणूस आहे. आता तुम्ही मी असेपर्यंत काळजी करू नका, कारण आता रोहितनं पोलिसाचा हप्ताच फिक्स करून टाकला म्हणून तो असं बोलत होता. आणि त्याला म्हणाला, सूर्यवंशींची जिथपर्यंत प्रॉपर्टी आहे ती अख्खी प्रॉपर्टी, सगळ्या फॅक्टऱ्या, कारखाने, दूध डेऱ्या, पतपेढ्या, फार्म हाऊस, माझे 2 भाऊ, माझे वडील, माझी वहिनी, पूर्ण फॅमिली, तुमचं प्रोटेक्शन हवं आहे, आलं का लक्षात? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, आणि साहेब तुम्हाला प्रोटेक्शन? आणि रोहित हसून म्हणाला, मला गरज नाही, मी 1 मॅन आर्मी आहे, माझ्या माणसांना तेवढं जपा. आणि त्या संग्रामची प्रत्येक चाल माझ्यापर्यंत आली पाहिजे, लक्षात ठेवा, तोच माझा शत्रू आहे. आणि आता हे सगळे त्यानंच केलं आहे, तुम्ही मला पुराव्यासह येऊन सांगायचं. इन्स्पेक्टर खुश होऊनच गेले, कारण आता फिक्स पैसा येणार होता ना दर महिन्याला. आणि आता मल्हाररावांना अटक होईल म्हणून संग्राम वाट बघत होता, आणि अटक झालीच नाही म्हणून त्यानं इन्स्पेक्टरला फोन केला आणि मला, काय झालं इन्स्पेक्टर, आता सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहेत, तरी तुम्ही का नाही अटक केली त्या म्हाताऱ्याला? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, संग्राम साहेब, अहो सूर्यवंशी साहेब आता झडपी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पिताश्रींना अटक करायची म्हणजे केवढं मोठं वाघाचं काळीच पाहिजे माहीत आहे का?
आपल्यात हिंमत नाही आणि पुरावे संदिग्ध आहेत, स्पष्ट नाहीत. सरसकट विषबाधा झाली असती तर मानलं असतं. कुठेच विषबाधा झाली आणि 4-2 लोकांनी सांगून मी कशी केस सिरियस घेऊ. आणि संग्राम इन्स्पेक्टरवर चिडला आणि तोपर्यंत रोहितनं सूर्यवंशींच्या जानकी मिल्क फॅक्टरीमधून प्रॉडक्ट जे सप्लाय होत होते त्या दुकानातले दूध, श्रीखंड, पनीर, बासुंदी सगळं प्रॉडक्ट या आठवड्यातले फेकून द्यायला लावले, जेणेकरून ते खाऊन कोणाला त्रास होऊ नये. आणि फॅक्टरीमध्ये हे सगळं झालंच कसं? CCTV चेक करायला 2 माणसं बसवली आणि बरोबर त्याच्यामध्ये त्यांच्याच फॅक्टरीत काम करणारे 2 जण संशयित दिसले आणि त्या दोघांना उचलण्यासाठी रोहित स्वतः तिकडं निघाला. आणि अर्ध्या तासात त्यांना घेतलं आणि पुन्हा फॅक्टरीमध्ये आणलं आणि बासुंदी बनवण्यासाठी दूध उकळायला ठेवलं. त्या दुधावर त्यांना पॅन्ट काढून लटकवलं आणि ते प्राणाची भीक मागायला लागले. आणि रोहित फक्त त्यांच्याकडे रागात बघत होता. आणि त्याचवेळी राणीनं त्याला फोन केला आणि म्हणाली, अहो तुम्ही कुठे आहात? आणि त्याचवेळी तिला रोहित, दादा असं करू नका, आम्ही नाही पुन्हा असं करणार, रोहित दादा वाचवा, मारू नका, असं आवाज राणीच्या कानावर गेले. आणि राणी संशय घेऊन म्हणाली, सर तुम्ही कोणाला मारताय का? तुम्ही कुठे आहात? आणि रोहित हसून म्हणाला, राणी पनीरची भाजी कर बरं का, पनीर पाठवते घरी, बाय. आणि राणी म्हणाली, पण माझा स्वयंपाक झाला, मी तर तुम्हाला जेवायला या म्हणून फोन केला. रोहित म्हणाला, मग सगळं फेकून दे आणि माझ्यासाठी पनीर कर, ते सुद्धा 4 प्रकारचं. आणि पुन्हा फोन करू नकोस, निदान अर्धा तास तरी, नाही तर घरी आल्यावर खूप त्रास देईन रात्रभर. आणि त्यानं इकडे हसून फोन ठेवला. राणी तिकडे चक्रावली आणि ती 2 लोकं उकळत्या दुधाच्यावर लटकणारी घाबरून पाणी झाली.